काय बदलला का प्लॅन? हा, पूर्वी किमान तुला प्लॅन बदलायला 1 आठवड्याचा वेळ तरी लागायचा, आता तर तुझा मिनिटा बदलायला लागलाय. आता माझं ऐक आणि हे बघ, खूप वर्षांनी येते त्यामुळे मला ना खूप खूप मजा करायची. तो जुहू मधला पाणीपुरीचा स्टॉल आहे का रे अजून? आपण तिथेही जाऊया. हा, एक मिनिट, मी काय करते, मी ना तुला एक लिस्ट पाठवते आणि मुंबईत आले की त्या लिस्ट मधल्या सगळ्या गोष्टींचे टिकमार्क करायचे म्हणजे करायचे, कळलं ना? हा, आणि मग माझं बिझी शेड्यूल आणि मग मला वेळच नाहीये, खूप वर्कलोड आहे, माझ्या मीटिंग्स, हे असली फालतू कारणं चालणार नाही, तर समजलं ना? करू 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 सगळं करू, पण त्याच्या आधी तू एकदा इथे येशील. तू आलीस की करायचं ना, मग तू ये त्याच्या आधी, ठीक आहे? मला पण अगदी कधी एकदा येऊन तुला भेटते असं झालंय. हा, फोनवरतीच बोलणारस का? ये आता, बाय. हा, बोल आनंद. समोर खूप खूप मेजर प्रॉब्लेम झालाय. काय झालं? नाही, मला तुला असं फोनवर नाही सांगता येणार रे. तू मला प्लीज लवकर भेट ना, अर्जंट भेट, खूप महत्वाचं आहे प्लीज. तू आधी शांत हो, शांत हो प्लीज. काळजी करू नकोस, मी येतोय लगेच. ओके, मी आल्यानंतर आपण हँडल करू सगळं. आणि ऐक ऐक ऐक, स्वानंदी वहिनीला सांग की तुला घरी यायला उशीर होईल, आत्ताच सांग. आणि तूही कोणाला सांगू नकोस इतक्यात, ठीक आहे? आपण दोघं मिळून हँडल करू. ट्रस्ट मी. शांत राहा, मी येतोय. लवकर लवकर ये, लवकर ये. बाय बाय. सगळं ठीक आहे ना? कोण होतं? आनंद. अच्छा, हे घ्या तुमचा डबा, म्हणजे भाकरी, भाजी, सॅलड, फ्रूट सगळं आहे त्यात. थँक्यू. आणखी काही? नाही, काही नाही. म्हणजे तुम्हाला अजून काही सांगायचंय का मला? एक सेकंड. हा, चार्जर माझा. हे धरा. हा, येस, थँक्यू. आणि ऍक्च्युली हा, एक मिनिट. रुमाल घेतलाय, फोन. मग माझं वॉलेट कुठे आहे? समोर असतं तुमच्या. हे धरा. अरे येस, थँक्यू. किमया म्हणजे दुसरं काही बोलायचंय का? हा, किमया वेगळीच आहे. कसली? निसर्गाची किमया. म्हणजे एवढे दिवस बापरे केवढं उकडत होतं ना, आज असं छान थंड वाटतंय. असे मी आज एक पुस्तक वाचून संपवणार आहे. त्याचं नाव आहे किमया गार. मस्त. राजवाडे सांगत का नाही आहेत त्यांच्या मैत्रिणीबद्दल? तिचं येणं कॅन्सल झालंय का? काकूंनी उगाच सांगितलं असेल का मला? चला. थांबा. मैत्रीण किमया नाव आहे तिचं. तिचं काय? तुम्ही का कधी सांगितलं नाहीत मला तिच्याबद्दल? कारण आपल्यात काही बोलणं झालं नाही तिच्याबद्दल. पण तुम्हाला कसं कळलं तिच्याबद्दल? आज घरात राहतो म्हणल्यावर कळलं तिच्याबद्दल. नाही, बोलू नंतर. आणि ती आली की भेट होईलच ना तुमची. चला, बाय. असं का वागता इथे? एवढं काय आता यात न सांगण्यासारखं? मैत्रिणीचा फोन आला. आता हे काय बायकोला सांगायचं नसतं का? आत्ता तरी आनंदारांचाच फोन होता ना, का तिचा? काय झालं? मी तर काहीच केलं नाही. तुम्ही मला का बोलताय तुम्ही सगळे? आणि तू एवढ्या भरल्या घरात का रडतीयस तू अभिरा? आर यू सिरियस? मी का रडते असं विचारते? दिसत नाही का मला लागलं इकडे? तुम्ही मला ढकलत म्हणून मी पडले. मला लागलंय काय पण आलं होतं येत नाहीये मला. किती जोरात ढकललं तुम्ही. अम्मा, तू ढकललंस वहिनीला? खरं ढकललं का? ऑफकोर्स. आता माझी मी पडणार आहे का? मी मॉप घ्यायला गेले आणि त्यांनी मला असं जोरात ढकललं बाबा. नाही, मी धक्काला वगैरे काही आहे. पहिल्यापासून मी सांगते काय झालं होतं. मी स्वतः वॉक करत होते की नाही, मग तू आलीस म्हणालीस की मी करते. मग त्या खेचाखेचीमध्ये थोडंसं कुठेतरी धक्का लागला असेल, पण तुझी तूच पडलीस. मी नाही पडलं तुला. खोटं बोलू नकोस.
मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय मंदा. तू तिला जोरात ढकलून दिलेलं आहेस आणि मला हे कळत नाही, तू तिच्या अंगाला हात लावायला गेलीसच का त्याला? अहो पण मी ढकललंच नाही. बास झालं, बास आता, सोड ना. इतके दिवस तुमची बडबड सहन केली, तुमचे टॉन्ट्स ऐकले, तुमचा इन्सल्ट ऐकला, सगळं सहन केलं, पण दिस इज टू मच. ओके, दिस इज फिजिकल टॉर्चर. तुम्ही फिजिकल टॉर्चर करताय मला, कळतंय का तुम्हाला? अरे दिस इज अ डोमेस्टिक अब्यूज आणि हा अब्यूज मी नाही सहन करणार. ओके, लिमिट. आणि मला पिंट्या दादाने पण सांगितलंय, काही झालं तरी डोमेस्टिक अब्यूज नाही सहन करायचं आणि मी तो नाही सहन करणार. आई, Ouch. पण आता तुम्ही तेच केलं. तुम्ही आउट. ओ गॉड, ओ मम्मा, दुखतंय खूप बाबा. अरे रडू नकोस बाळा, आपण लगेच दवाखान्यामध्ये जाऊ. चल तू उठ आधी. चल चल, हा, चल, सावकाश सावकाश उठता येत नाहीये बाबा. सावकाश सावकाश. मी काहीच केलं. मला खरंच वाटलं नाही तुझी आधी राणीचा गरज डोमेस्टिक व्हायलन्स केस केली तर. माय गॉड, असं नाही होऊ शकत सुष्मे. हॅलो समर, हॅलो. आनंद, ऐक ऐक, तू आधी पहिल्यांदा पॅनिक होणं बंद कर. अरे पॅनिक होऊ नकोस. मी निघालोय, मी पोचतोय. ओके, शांत राहा. श्वास घे, मोठा मोठा श्वास घे, दीर्घ. हा, शाबास. तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती सध्या व्यस्त आहे. हा, मी मोठा श्वास घेतला. तू ये लवकर प्लीज. आलो आलो आलो. बाय. कंटिन्युअसली फोन बिझी आहे. एवढं काय झालं असेल? ही बाईक रोहनच्या बाईक सारखी दिसते. खूप मेजर वाचलोय मी आज. ह्या विषयात जर मला दोघांनी पाहिलं असतं ना, खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता.